आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहे आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे आणि हेमांगी कुलकर्णी. नागपुरात सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून अवकाळीमुळे शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत आणि अन्य मुद्द्यांवर विरोधी पक्ष सुरुवातीपासून आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाचा तिसरा दिवस आहे. नागपूर इथल्या राष्ट्रीय लोक अदालत आणि विशेष अधिनियमामध्ये एकूण 68,457 प्रकरणं निकाली काढण्यात आली. एकूण समझोता रक्कम 1,35 कोटी रुपये जमा करण्यात आली, तर मोटार अपघात दाव्यांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम 6,76,00,000 रुपये आणि 750 ट्रॅफिक ई चालान प्रकरणं निकाली काढण्यात आली. सर्वसामान्य जनतेपर्यंत जनकल्याणकारी योजना पोहोचवणारी केंद्र शासनाची महत्वाकांक्षी विकसित भारत संकल्प यात्रा शिबिर नुकतंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ जमनालाल बजाज प्रशासकीय भवन अमरावती रोड इथं संपन्न झालं. शिबिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित युवकांना विकसित भारतासाठीची प्रतिज्ञा दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हमारा संकल्प विकसित भारत असं म्हणत हजारो युवकांनी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. 2047 पर्यंत भारताला विकसित करण्यात युवकांची संकल्पना या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबरला देशभरातील राज्यपाल आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षण तज्ञ यांच्याशी संवाद साधला. यात नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि अन्य मान्यवर सहभागी झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेला नमो महारोजगार मेळावा जागतिक दर्जाचा ठरला. हा मेळावा रोजगार देणारे आणि घेणारे यांच्यासाठी संयुक्त व्यासपीठ ठरला. बेरोजगारी मुक्त नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा हा मेळावा असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत 9 आणि 10 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून दवाखाना आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य वाहिनी आणि फिरत्या वैद्यकीय चमूच्या सहाय्यानं सर्वसमावेशक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सिमेंट रस्ते बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून सिमेंट कॉन्क्रीट रस्ते प्रकल्प 4 साठी 300 कोटी रुपये निधी प्राप्त झालाय. या संदर्भात निविदा प्रक्रियेला नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरुवात करण्यात आलेली आहे. मनपा आयुक्त आणि प्रशासक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ई निविदा प्रक्रिया मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राबवण्यात येत आहे. राज्य सरकार एक नवीन एव्हिएशन अर्थात उड्डयन धोरण आणणार असून यामध्ये विमानतळाप्रमाणेच हेलिपोर्ट तयार करण्याची सुद्धा तरतूद या धोरणात असणार आहे. पर्यटन त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था क्षेत्रामध्ये उड्डयन क्षेत्राचा फार मोठा सहभाग असतो असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच नागपूरमध्ये एअरबस MRO फॅसिलिटीचं उद्घाटन करताना केलं. नागपूर जिल्ह्यामध्ये 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसानं विशेषतः जिल्ह्यातील धान पिकाचं प्रचंड नुकसान झालं. नागपूरच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचं कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महाप्रयाण दिन 6 डिसेंबर 2023 रोजी शांतीवन चिचोली नागपूर इथं आयोजित करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाप्रयाण दिनानिमित्त 5 डिसेंबर पासून त्यांचं स्मृती संग्रहालय असलेल्या शांतीवन चिचोली इथं भारतभरातून लोक यायला सुरुवात झाली. याशिवाय दीक्षाभूमी नागपूर इथं देखील मोठ्या संख्येनं अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर लोकशाही टिकून असल्याचं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील ज्येष्ठ विधितज्ञ अॅडव्होकेट फिरदोस मिर्झा यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागात 74वा संविधान दिवस कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी फिरदोस मिर्झा प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. नागपूर विद्यापीठाच्या एकूण विद्यार्थी संख्येत 40% मुली शिक्षण घेत असल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त करत मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक म्हणजे देशाच्या भविष्यात गुंतवणूक असल्याचं प्रतिपादन केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. त्यावेळी दीक्षांत भाषण करताना त्या बोलत होत्या. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे आणि हेमांगी कुलकर्णी.